नमस्कार मंडळी, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी एक्सी आपल्या चॅनलवरती. तर मंडळी, आज चाललो आहे मी राकेशसोबत गोव्याला आहे. आपली गाडी खाली करायची आहे. समोर बघू शकता आपली गाडी भरलेली आहे. गाडी खाली करायला जायचं आहे आपल्याला गोव्याला. तर जाऊ आपण आता गोव्याला. आता आम्ही थांबलो आहे नांदगाव तिट्यावरती, कारण आमचे भाऊ योगेश आणि योगेश, विराज, अंकित, सिद्धेश गेले होते बिर्याणी आणायला. त्यांच्याकडून बिर्याणी घेतली आणि आम्ही चाललो. आता हा राकेश आहे. चला तर मग जाऊ आपण गोव्याला. आता बघू आपला प्रवास कसा होतोय, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू ब्लॉगमध्ये. आपली गाडी बघा पूर्ण लोड आहे. आता आम्ही मुंबई गोवा हायवेला आहे, थांबलोय. आता चाललोय आम्ही. तर म्हणजे आम्ही आता निघालो इथून. मुंबई गोवा हायवेला आहे, नांदगावला. आपला राकेश आहे. चला पण आता जाऊ. बघू कुठे थांबलो तर चहा वगैरेसाठी. डायरेक्ट बॉर्डरला टाकूया. त्यानंतर डायरेक्ट मापशात आपल्या शंभूचा मापशात झोपायचा मस्तपैकी. सकाळी 6 वाजता आपले आम्हाला येतील, आम्हाला घ्यायचा आणि डायरेक्ट ओल्ड गोवा खाली करू. चला तर आपण आता जाऊ. राकेशने सांगितलंय तसं चलो गोवा. पहिल्यांदाच जातो राकेशसोबत गोव्याला. मागच्या वेळेस सावंतवाडीला गेलो होतो. आता जाऊ आपण गोव्याला. चला. तर मंडळी, आता आम्ही बांदा क्रॉस केलाय. तर थांबलोय तो चहा प्यायला. ही आमच्या समोर गाडी दिसतोय. आदित्य माडी घेऊन आलाय. आदित्य आलाय गाडी घेऊन. दाखवतो त्याला आदित्य आपण. आमका सांगितलं काकी घालू. बघ हे बघ. इकडे एक ब्लॉक ह्योच तो ही गाडी घेऊन आलेलो ह्योच. चला जाऊ मंडळी, पण आता चहा पिऊ. दिवसाची गाडी बाहेर पडता म्हणून या घराचा लागता बसलं नाही. तर मंडळी, चहा वगैरे पिऊन झाला. आता चाललोय आम्ही बांद्यातून निघतो परत. आदित्य गेलाय पुढे. आदित्यने काढली गाडी, आम्ही काढतोय गाडी आता. पुढे मागच्या तर आपला होता बसलं की आराम करायचा. वाजले किती म्हणजे 12 वाजले. चला जाऊया आता बॉर्डरला. वर मस्तपैकी टिपी काढून त्यानंतर पुढे दादा. तर मंडळी चला जाऊ आता आपण डायरेक्ट भेटू पुढे. आता कुठं? आता बॉर्डरवर गोवा बॉर्डर. 2 मीटर बॉर्डर. आता मंडळी आपण जाऊ गोवा बॉर्डरला. जवळच आहे म्हणतो. बघू, आम्हाला काय एवढं माहित नाही. मी पहिल्यांदा झालो इकडं. त्याला माहिती. चला जाऊ. तर मंडळी, आम्ही गोवा बॉर्डर क्रॉस केले. हे राकेशने पेपर काढले टीपीचे. ते कसले आहेत राकेशला माहिती आहेत. राकेश सांगेल बघा मला. टिपी आहे ती टिपी गोवा ट्रिपी. कारण गोव्यात जर फिरवतो असेल तर 3 महिने टिपी काढूची लागतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने झाले. आता एप्रिल चालू झालो. एप्रिल, मे आणि जून. परत जुलैला टिपी काढूची लागतात. 3 महिन्याची टिपी असतात. असे 4 वेळा टिपी काढूची लागतात. आमच्या गाडीची 60 आहे बरोबर 24,050. नाही सॉरी 2450 अशी टिपी ती आपल्याला काढलेली आहे. बघा हे पेपर आहेत ते टीपीचे ट्रान्सपोर्टचे. बघू शकता. हे आपले गोवा बॉर्डरवरती काढतात. तर ते घेतलेत काढून. आता जाऊ आपण पुढे. थांबायचे पेट्रोल पंपावरती. अजून माहिती हवी असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅव्हल विथ राकेश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. सगळी माहिती तुम्हाला मिळेल. कुठून कसं काय काय करायचं, कुठून गाडी कुठं न्यायची,
सगळे ऑल डिटेल्स भेटतील आपल्याला. आणि हा आपला बाब्याची गाडी. बाब्याची गाडी. तरी बघू शकता हे पप्प्याची गाडी आदित्यची. पाप्या तर मंडळी आम्ही इथं पेट्रोल पंपावरती येऊन पोहोचलोय. समोर पेट्रोल पंप आहे बघू शकता. समोरच्या पेट्रोल पंपाची इथे आता इथं गाडी लावली. समोर गाडी आपली पेट्रोल पंपाच्या समोर गाडी लावली. आता गाडीत झोपतोय आम्ही, राकेश आणि मी झोपतोय. तर भेटू आता डायरेक्ट सकाळी. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट. डायरेक्ट भेटू सकाळी. त्या आतमध्ये जागा केली राग झोपायला जागा केली. झोपू आता आणि सकाळी उठू. सकाळी 5-5:30ला उठायचं आहे. ते कामगार येणार आहेत, त्यांना गाडी येणार आहेत, त्यांना घ्यायचं आहे आणि जायचं समोर आपल्याला गाडी खाली करायला. तर चला आता हो 1 वाजलेत. 1 वाजता झोपायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे. चला झोपू आणि आता गुड नाईट. बाय. भेटू उद्या. हाय गाइस, सुबह सकाळ. मी आता आलो आहे पणजीच्या ब्रिजवर. बोल ना तू. बोल की. ये सब क्या सीन है, ये सब क्या सीन है, सब जगह चलता है इधर. तर मंडळी आम्ही आमच्या लोकेशनला येऊन पोचलो फायनली. जिथे गाडी खाली करायची आहे. गाडी खाली करायला लावली इथं. आपलं गाडी खाली करायला लावली. हाँ उसका आदमी है. इथे गाडी खाली करायची आहे. अजून गाडी लावायची. इथे गाडी निघाली की आम्हाला लावायची आहे गाडी. तर जाऊ आता आपण चहा प्यायला. तर मंडळी आम्ही गाडी खाली करून निघालो आता. जाऊ डायरेक्ट. कुठं जायचं? घरी. जाऊ डायरेक्ट घरी. मंदिर बघायचे श्री शांतादुर्गी देवस्थान. चला तर मग जाऊ आता डायरेक्ट घरी. तर मंडळी आम्ही आता उन्हातून दाबून उसाचा रस्त्याला थांबलोय. गन्ने का जूस सिर्फ 10 रुपये. हे देखो गन्ने का जूस पीने के लिए कैसा बैठा है. उघडे बाबांचे भक्त हे बाबडे. गरमीमुळा बाबा उघडे बसलेत. उघडे बाबा. गाडी लावली इथे समोर आहे. इथे आहे आपला उसाचा रस तयार होतोय. ऊन भरपूर लागते त्यामुळे थोडा उसाचा रस पितोय. हॉटस्पॉट सोडले जरा. चला हॉटस्पॉट पाहिजे ठीक आहे. तर पिऊ उसाचा रस. समोरच एक मंदिर आहे. म्हणते काय नाही रवळनाथ. हां इथे बघू शकता रवळनाथ देवस्थान. रवळनाथ मार्डेकर देवस्थान. तर मंडळी या उसाचा रस प्यायला. उन्हातून तापला असेल तर या उसाचा रस प्यायला. बरं वाटलं जरा गारगार. तर मंडळी आता इथे आलोय.
इथे गाडीला रेडियम मारायचं आहे. तो नाव टाकायची गाडी होती. ही गाडी रेडियम टाकायसाठी थांबलोय. त्या गाडी हे रेडियमला ते पहिलं नाव काढतायत. इथं हे पहिले एक नाव होतं, नाव काढतोय, ते काढून दुसरं नाव टाकतोय. आणि हे बघा इथं हायवेलाच आहे समोर, आपला मुंबई गोवा हायवे आहे. या मुंबई गोवा हायवेला तिथे समोर आहे रेडियमचं दुकान आणि गाडीचं डेकोरेशन सगळं ऑटोमोबाईल्स अँड ॲक्सेसरीज, एन ऑटोमोबाईल्स अँड ॲक्सेसरीज इथं दुकान आहे, बघू शकता. तर म्हणजे ऊन लय बेकार ऊन लागतंय. एवढं ऊन लागतं ना काय सांगू तुम्हाला, प्रमाणाच्या बाहेर ऊन लागतंय. तर नाव लावतोय, रेडियम मारतोय. बघा ना समोर ना बघा. त्रिशा बघा बरोबर आहे. मंडळी कसं नाव दिसतंय सांगा. त्या साईडला 80 आहे, ते 300 आहे. नाव कसं वाटतंय सांगा. तर मंडळी राकेशने गाडी लावू का शिकलो की तो गोंडे घेतला नाहीत बघा. बाहेर ठेवतो. तर मंडळी गोंडे आणि नाव कशी वाटतात सांगा कमेंट करून. तर मंडळी आम्ही आता जेवायला थांबलोय हॉटेल कारगिलला. आपला मुंबई गोवा हायवेलाच आहे हॉटेल, आपला हायवे मुंबई गोवा हायवे. इथे गाडी लावली आम्ही, तर थांबलो इथे जेवायला. राकेश बसला आतमध्ये जाऊन, दाखवतो तुम्हाला. आहे की राकेश बसलाय आपला जेवायला. काय मागवतोय आता जेवायला बघू. काय मागवलं रे जेवायला? आणि का गेलं भरलं तर खातोय. तर म्हणजे आम्ही आता चिकन फ्राय मागवली, तर आमची अजून चपाती यायची आहे. हे बघा हे हावरे इकडं खायला सुरुवात केली इकडं. हॅलो भाऊला फोन आले. हो मी काय म्हणत होतं, उद्या काय ट्रिप होईल काय मला? तर मंडळी 5 वाजता आम्ही जेवलोय, जेवून झालंय आमचं. आता चाललोय आम्ही कुडाळला. कुडाळला थोडं काम आहे, थांबायचं आहे. तिथून बघू, कुडाळला गाडी थांबवायची झाली तर गाडी कुडाळला ठेवू, तिथून बसने जाऊ असं प्लॅनिंग चाललंय. बघू आता कसा काय प्लॅनिंग होतो. तर राके भाऊ जेवून तोंड पुसतोय, पोट भरून जेवून तोंड पुसतोय. तर चला जाऊ आपण कुडाळला, भेटू डायरेक्ट आपण कुडाळला. चलो.
इथं स्टॉप करू. तर ब्लॉग आपला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या राकेशच्या पण ट्रॅव्हल राकेश चॅनलला पण सबस्क्राईब करा केलं नसेल तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. घरी जाईपर्यंत 8 वाजत आलेत. चला टाटा बाय बाय.